हा महिना पूर्ण म्हणजे पोषणाविषयी हा पूर्ण महिना पूर्ण महाराष्ट्रावर कार्यक्रम राबवला जातो की आपल्या घरामध्ये असून सुद्धा आपण खात नाही, प्रत्येक गोष्ट ही आपल्या घरामध्ये आहे. आणि आम्हाला कोण शासन स्तरावर कार्यक्रम करायला लावते की आम्ही दरमहा गरोदर मातेची उंची वजन घेतो. उंचीत तर काही वाढ होत नाही तिच्या, वजनात जरूर वाढ होती. तिचं बाळाचं तिनं चांगला आहार खाल्ला, तिचं पोषण होतं. केशरी रंगामध्ये पूर्ण फळं येते, मोसंबी, संत्री, पिवळ्या रंगाचे आणि पांढऱ्या रंग हा दूध, दही, अंडे, भात. म्हणजे दररोज तिच्या पोटामध्ये दूध, दही, दूध गेलं पाहिजे. भात पांढऱ्या रंगाचं ते एक प्रतीक आहे, त्याच्यापासून बाळही चांगलं होतं आणि गरोदर माताही डिलिव्हरीला चांगली राहते. म्हणजे आई जर होत नाही, कुठं रक्त कमी पडत नाही, आई आणि बाळ दोन्ही सुरक्षित राहतं. आणि हिरव्या रंगामध्ये सगळ्या भाज्या येतात, हिरव्या रंगामध्ये. आणि हे वैशिष्ट्य आपल्या फुलेनगरच्या आपल्या प्रत्येकाच्या घरामागे मी गेले का परसबाग थोडे पोतीचे पानं तरी आहे, मोसंबी आहे, लिंबोणीचं झाड आहे. मग त्याच लिंबोणीच्या झाडाचं जर गरोदर मातेला दररोज एक लिंबू सकाळ संध्याकाळ खाल्लं तर काय फरक पडतो? त्या लिंबातून तिचं दररोज जेवण पचन होतं. लय मोठं खायचं ते जरी पचनच झालं नाही तर त्याचा काही फायदा नाही. लिंबाने दही आणि लिंबाने ते पचन होतं आणि तिचं रक्त शुद्ध होऊन नाळेवाटी बाळापर्यंत जातो. त्याच्यासाठी दररोज लिंबू गरोदर माताला आहारामध्ये आंबट पदार्थ खाल्ला पाहिजे. आंबट पदार्थ सेवन म्हणजे पचनाला लाल, पिवळा आणि हिरवा आणि पांढरा. आता तुम्ही सांगा तुमचं बाळ जे होणार ते कोणत्या रंगात आलं पाहिजे? चलने से तुमको रोकेगा हर बार तुम्हारा गिरना ही दुगने साहस में झोंके. हा कार्यक्रम नाहीये तर हे सगळं आपल्या घरात सगळ्या वस्तू असते आयुर्वेदामधल्या. आणि तेव्हा तिथं सीताफळ ठेवले तर हे सीताफळ काय की आपण म्हणतो सीताफळ खाल्ल्यानं ताप येते, पडसं येतं, आजारी पडसं, असं नसतं. निसर्गानं ज्या ज्या गोष्टी बनवतो, ज्या ज्या वेळेस बनवतो त्या कोण बनवतो? निसर्ग. आपल्या माणसाला निसर्गानं बनवलेलं आहे, प्रकृतीनं आपण तयार झालेलो आहे. मग ह्या जर प्रकृतीनं आपण तयार झालो तर प्रकृतीनं फळ आपण बनवलेले आहे, म्हणून त्यांना आजारी पडत नसतं. ज्या मोसम मध्ये जे फळ येतं त्यावेळेस ते पोट भरून खायचं, जिथं दिसेल तिथं खायचं, रोज ते फळ खायचंच. त्यांना काही आजारी पडत नाही, उलट आपली शक्ती वाढत. पहा तुम्ही मेथीची भाजी हिवाळ्यातच खायला चांगली लागते, म्हणून हे सगळे पदार्थ